ज्या कुणालाही बिलकुलच खिचिया पापड जमत नसेल तेही आजची पद्धत पाहून नक्कीच खिचिया पापड बनवेल। नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज छान अशी वाढवण रेसिपी घेऊन आली आहे, ते म्हणजे खिचिया पापड। बऱ्याच गृहिणींना खिचिया पापड बनवणे हे खूप असं कठीण वाटत असतं, कारण खिचिया पापड हे वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात। त्याच्यातच एक पद्धत एवढी सोपी की कोणीही ज्याला बनवता येत नाही तेही सहज बनवेल अशी आज मी घेऊन आलेली आहे। तर इथे तुम्हाला मी सगळ्यात पहिले जे खिचिया पापड आहे ते तळून दाखवणार आहे। तर इथे बघू शकता किती असा मोठा हा खिचिया पापड झालेला आहे, छान फुगलाही आहे आणि चवीला तर तुम्ही विचारूच नका, खूप असा चविष्ट हा खिचिया पापड बनतो। तर नक्की ट्राय करा। आणि आता याचा तुम्ही आवाज पण पाहू शकता, छान असा कुरकुरीत सुद्धा हा पापड तयार होतो। तर इथे आपल्याला खिचिया पापड बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला जाड बुडाचं असं पातेलं हवं आहे, म्हणून मी इथे जलमरचा जे जाड बुडाचा गंज होता तोच घेतलेला आहे। आता बघा, आपल्याला 1 ग्लास पिठाचे खिचिया पापड बनवायचे आहे, तर इथे मी 1.5 ग्लास असं पाणी ठेवणार आहे। 1 ग्लास तांदळाच्या पिठासाठी आपण 1.5 ग्लास पाणी हे व्यवस्थित होतं। आता याचं नक्की निदान आपण इथे सांगू शकत नाही, कारण कसं होतं की कधी तांदूळ हा जुना जर असला तर तिथे 2ही ग्लास पाणी लागू शकतं। आता सगळ्यात पहिले आपल्याला याच्यामध्ये 1 चम्मच पापडखार घालायचा आहे, तसंच 1 ते 1.5 चम्मच आपल्याला मीठ घालायचं आहे। मीठ आपल्याला थोडं कमीच घालायचं, कारण की काय, वाढवणीचे जे पदार्थ असतात त्याच्यात मिठाचं प्रमाण आपल्याला कमीच वापरायचं आहे। आता इथे पाण्याला उकळी फुटलेली आहे आणि आपल्याला 1 ग्लास जे पीठ आहे ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता पीठ घातल्यानंतर इथे एक टिप्स नक्की फॉलो करा, तुम्हाला आपल्याला पावर असा मोठा करून घ्यायचा आहे आणि छान 5 मिनिट याच प्रकारे त्याला उकळ्या येऊ द्यायचे आहे। याच्यामध्ये आपल्याला चम्मच घालायचं नाही किंवा बेलनंही घालायचं नाही, ही प्रोसेस आपल्याला 5 मिनिटं करायची आहे। तुम्ही बघू शकता या प्रकारे ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच प्रकारे आपल्याला पीठ टाकल्यानंतर आपल्याला करून घ्यायचं आहे। आता 5 मिनिट झालेले आहे आणि आता गॅस बंद करायचा। गॅस बंद केल्यानंतर आता घ्यायचं एक बेलणं आणि मधोमध त्याला ठेवून अशा प्रकारे त्याच्यात फिरवायचं आहे। तुम्ही बघू शकता ज्या प्रकारे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे करायचे आहे। या पद्धतीने केल्याने काय होईल की जे पीठ आहे ते छान शिजलेही जाईल व याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचे गोळे वगैरे बनणार नाही व छान पापड बनून तयार होईल। आता इथं मला थोडं पाणी असं कमी वाटत आहे, म्हणून मी थोडं पाणी याच्यात घालून घेणार आहे। आपल्याला पाणी कमी वाटलं तर आपण वरून पाणी थोडंसं घालू शकतो। आता एकसारख्या डायरेक्शनमध्ये आपल्याला हे बेलन असं फिरवायचं आहे, याने काय होईल की छान असं पीठ मळलं जाईल। आता आपल्याला पीठ छान मळलं की नाही, याच्यामध्ये गोळे आहे की नाही असं एक वेळा चेक करायचं, तर याच्यात एकही गोळा धरला गेला नाही आहे, म्हणून आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्यानंतर मंद आचेवर आपल्याला 20 मिनिट हे खिचई पापड जे सारण आहे ते आपल्याला शिजू द्यायचं आहे, यानी की तांदूळाच्या पिठाचं जे सारण आहे ते आपल्याला शिजू द्यायचं आहे। आता याच्यावर आपण झाकणसुद्धा ठेवून घेऊया। मंद आचेवर 20 मिनिट आपल्याला याला असं शिजू द्यायचं आहे। इकडे 20 मिनिट पूर्ण झालेले आहे। आता आपण हे सारण शिजलं की नाही हे चेक करू। तर इथे बघू शकता छान अशी वाफ दाटलेली आहे आणि हे वाफ दाटली की जे आपलं खिचिया पापडचं जे सारण आहे ते छान असं शिजतं। आता इथे मी हाताने चेक करते तर शिजलेलं आहे। आता आपण एका कोपरमध्ये अशा प्रकारे काढून घेऊ व त्याला थोडं थंड होऊ देऊ। थंड झाल्यानंतर आता आपल्याला इथे तूप घ्यायचं आहे। इथे आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही, कारण की तेलाचा जर आपण वाळवण पदार्थामध्ये वापर केला तर काही दिवस गेले की त्याला असा वास लागतो, म्हणून आपल्याला इथे तुपाचाच वापर करायचा आहे। आता एक वाटी घ्यायची आणि वाटीनं थोडं असं त्याला प्रेस करायचं, कारण की गरम असल्यामुळे आपल्या हाताला चटके लागण्याची शक्यता असते, म्हणून याला आपलं थोडं असं वाटीनं आपल्याला मळून घ्यायचं आहे। मळून घेतल्यानंतर आता आपल्याला हाताने सुद्धा याला छान असं मळून घ्यायचं आहे। छान जेवढी खिच्याचं जे हे पीठ आहे जेवढं मळलं जाईल किंवा जेवढं छान असं नरम होईल तेवढेच खिचे याचे छान असे बनते। आता आपल्याला आपलं खिचेचं पीठ हे तयार आहे की नाही हे कसं चेक करायचं, तर हातावर असा गोळा करायचा आणि गोळा दाबला की त्याच्यामध्ये आपल्याला जर व्यवस्थित असा दबला गेला तर समजायचं की खिचे बनवण्यासाठी खिच्याचं पीठ हे तयार आहे। आता इथे मी एक पॉलिथिन घेतलेली आहे आणि पॉलिथिनला असा गोलाकारमध्ये कापून घेतलेला आहे। आता त्याला थोडं तूप लावून घेते
तूप लावल्यानंतर आपल्याला याच्या मधोमध असा गोळा ठेवायचा आहे आणि आता बेलण्याने आपल्याला जेवढा पापड मोठा हवा आहे तेवढा याला आपल्याला लाटून घ्यायचा आहे. अगदी सहज हा पापड लाटला जातो. तुम्ही इथे पुरी मशीनचा सुद्धा वापर करू शकता. मी इथे सर्वात पहिली रेसिपी आहे म्हणून पापड बेलण्याने व छान अशा पोळपाट व बेलण्यावरच याला बनवून दाखवत आहे. नक्की ट्राय करा. इथे बघू शकता छान असा पातळ मी पापड हा लाटून घेतलेला आहे. आता एक कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडावर हा पापड असा टाकून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अगदी सोपं व सहज हा पापड निघतो. आणि इथे बघा भरपूर असे पापड एका ग्लासपासून तयार झालेले आहे. छान अशा उन्हामध्ये याला मी वाळून घेतलेले आहे आणि वाळल्यानंतर हे पापड तुम्ही बघू शकता. पापड छान तयार झालेले आहे. एका ग्लासच्या पिठामध्ये 40 ते 50 पापड तयार होते. आता मी थोडे जाडसर बनवले आहे म्हणून इथे माझे 45 पापड बनून तयार आहे. तुम्ही नक्की एकदा करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला खिचिया पापडची ही पद्धत कशी वाटली. आता मी तळूनसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. इथे तेल छान असं गरम झालेलं आहे आणि आपण हा खिचिया पापड त्या तेलामध्ये टाकून घेऊया. तर इथे बघा छान असा हा पापड तयार होतो आणि किती सारा असा छोटासा पापडापासून मोठा असा पापड हा फुलतो. एका पट्टीपासून ते 2 ते 3 पट असा हा खिचिया पापड फुलून तयार होतो. नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण तुमच्यासाठी अशाच नवनवीन वाळवण रेसिपी मी घेऊन येणार आहे. आता आजची जी वाळवण रेसिपी होती ही दुसरी होती. समोर पण अशाच वाळवण रेसिपी येणार आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. धन्यवाद.